सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जोरदार दणका दिला आहे। या निर्णयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी म्हटले की राहुल गांधी यांना आता यातून बोध घ्यायला हवा। नांदेडमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे। राहुल गांधी नेहमीच देशाविरोधी आणि पंतप्रधानांविरोधात विधान करतात असा आरोप त्यांनी केला आहे। एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की राहुल गांधी यांनी अनेकदा पुरावा नसतानाही बेजबाबदार विधानं केली आहेत। ते पुढे म्हणाले, सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या जेवणावर त्यांनी शंका घेतली। तसेच ऑपरेशन सिंदूर सारख्या लष्करी कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। एकनाथ शिंदे यांच्या मते सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधींना एक मोठी चपराक बसली आहे। त्यांनी यातून आत्मचिंतन करावे आणि योग्य तो बोध घ्यावा असेही त्यांनी म्हटले। खरं म्हणजे राहुल गांधींनी बिना पुरावे असे अनेक वेळा काउंटरवर्शियल स्टेटमेंट केले। परदेशात जाऊन पण देशाच्या विरोधामध्ये, प्रधानमंत्र्यांच्या विरोधामध्ये, लष्कराच्या विरोधामध्ये यावेळी अनेक वेळा स्टेटमेंट केले आणि आता ऑपरेशन सिंदूरच्या विरोधामध्ये देखील त्यांनी स्टेटमेंट केलं आणि आज खऱ्या अर्थाने न्यायालयाने त्यांना मोठी चपराक लगावलेली आहे। मला वाटतं ते यातून त्यांनी बोध घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जेव्हा त्यांना ऑपरेशन सिंदूर झालं, लष्कराने जी पाकिस्तानच्या विरोधात कारवाई केली त्यावेळेस देखील लष्कराच्या शौर्यावर त्यांनी शंका उत्पन्न केली। आज सीमेवर आपले लढणारे, पाकिस्तानच्या विरोधात लढणारे लष्करी जवान यांच्यावर संशय घेणं, शंका उत्पन्न करणं हे दुर्दैवी आहे आणि म्हणून हे जेवढी निंदा त्यांची करावी तेवढी कमी आहे। मला वाटतं आज सुप्रीम कोर्टाने जे काय त्यांच्यावर त्यांना जी काही चपराक दिलेली आहे यामधून त्यांनी आत्मचिंतन करावं आणि बोध घ्यावा। तरी होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता राहुल गांधी आणि काँग्रेसची पुढील भूमिका काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।